आपोआप जे असतात त्याच्यामधलं व्यक्तिमत्व आहे आणि समाजासाठी काहीतरी दिलं पाहिजे ही महत्वाचं त्यांची भूमिका असते. म्हणजे त्याचं स्वतःच प्रॅक्टिस करून रात्र जागून ते जे लिखाण करतायत हे लिखाण अतिशय महत्वाचं असतंय. म्हणजे गेली 3 दशकं वैद्यकीय, सामाजिक, साहित्यिक, निसर्ग आणि पर्यावरण आणि गिर्यारोहण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर उमटवलाय. आणि हा ठसा उमटत असताना सातारची जी आपुलकी ती लोकांना लावलेली आहे. जे आम्ही दिल्लीला संमेलनाला गेलो की आम्हाला श्रोत्रींच्यामुळे बरीच निमंत्रण होती. एक मिलिटरी मधले मेजर होते त्यांच्याकडे आम्हाला निमंत्रण होतं, मित्राकडे होतं. म्हणजे आम्हाला आता मग आता जाणं शक्य नाही म्हणून. परंतु हा जो परिसर एक परीख त्यांनी जोडलेला आहे तो मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचं म्हणजे त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी जे आपलं काम पोहोचवलेलं आहे आणि एक लोकांना दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते फार महत्वाचं आहे. कारण पुस्तकं हे घडवण्याचं काम करत असतात आणि हे घडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. म्हणजे मग मी पुण्यात असं म्हटलं होतं त्या वेळेला, तुका म्हणे हो का काही गळा दिला विठ्ठला पायी. म्हणजे हा अभंग तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध अभंगातला आहे. त्याचं वैशिष्ट्य काय आहे की या अभंगाचा अर्थ आपणाला समाजाप्रती संवेदनशीलतेने बघण्यास शिकवतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आमची कुणी नंदा करू अथवा कुणी आमचे कौतुक करू, कोण काय म्हणेल त्याची आम्ही चिंता करत नाही. आम्ही आमचा हा परमार्थाचा धंदा सोडणार नाही. दुसऱ्याच्या हितासाठी काही करावं यातच आमची स्वहित आहे हे आम्हाला पक्क ठाऊक आहे. आम्ही पांडुरंगाच्या भक्तीमध्ये रममाण झालो असलो तरी फक्त मी आणि माझा संसार, माझी मुले बाळे, माझी धन दौलत एवढाच विचार करीत आयुष्य जगायला लागलो तर आमचे स्वहित होणार नाही. या अभंगाची आठवण यावी असे कार्य डॉक्टर संदीप सोत्रे यांचं गेल्या 35 वर्षापासून चालू आहे. म्हणून आपण त्याच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. सातारचा परिसर असा आहे की हळूहळू तेही मार्केटिंग झालं पाहिजे की तुम्हाला जर गिर्यारोहणाच्या संदर्भात जर पुढे जायचं असेल तर प्रथम सातारला या, राहा, इथले गड किल्ले आपण बघा आणि त्याचा पुढे तुम्हाला उपयोग होईल. त्याच्यानंतर मार्क इंग्लिशचं पुस्तक तर प्रचंड सुंदर आहे. त्यांनी सर्वांना एक प्रकारची ऊर्जा दिलेली आहे. त्याच्यानंतर कासवाचं पेट, इंकाची देवदरी, मनुष्य अरण्य, रहस्यमय पेरू, सात अन्नपूर्णेची, काटेरी केनिया या पुस्तकांना विशेषतः समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम केलं असं तुम्ही म्हटलं तर आपण वावगं ठरणार नाही. म्हणजे श्रोत्रियांचं वैशिष्ट्य काय जसं संत म्हणतात या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सदानंद बोरसे, गिर्यारोहण पुणे जिल्हे व्यासपीठावर आम्ही पुस्तक प्रेमी आणि दीपलक्ष्मीचे प्रमुख, महाराष्ट्र साहित्य परिषदेतील प्रमुख कार्यवाह आणि माझे मार्गदर्शक श्री चिटणीस, रानवाटाचे पुरुषोत्तम पाटील, मुकुंद फडके, श्रीराम नानल, श्रीकांत कात्रे, सर्वच मान्यवर. डॉक्टर संदीप सोत्री हे व्यवसायानं डॉक्टर आहेत आणि डॉक्टरांबद्दल आता माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत, पण ते आपला व्यवसाय आणि आपण बरे अशा प्रकारे त्यांचं जीवन व्यतीत होत असतं. डॉक्टर सोत्री मात्र त्याला अपवाद ठरलेले आहेत. डॉक्टर सोत्रींनी रानवाटाच्या माध्यमातून निसर्ग जोडण्याचं काम केलं. कास ज्या जागतिक नकाशावर गेलेलं आहे आपलं, ते जागतिक नकाशावर नेण्याचं काम सुद्धा डॉक्टरांनी केलेलं आहे. कासला आज प्रचंड गर्दी होती. डॉक्टरांच्या दृष्टीनं त्यांनी निसर्ग म्हणून कासचा अभ्यास केला, पण तो अभ्यास इतका सर्वदूर पसरला की कास आता रोजगाराचं साधन झालेलं आहे. म्हणजे जरी डॉक्टरांना ते पसंत नसलं तरी सातारची मुलं रोजगारासाठी पुण्या मुंबईकडे जात आहेत आणि ती थांबवण्यासाठी कास पर्यटन क्षेत्र म्हणून नावाला आले. तिथला निसर्ग वाचवून हे पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्याचं आव्हान सातारकरांसमोर आहे. पण सातारकरांना रोजगार मिळवून देण्याचा एक मोठा मार्ग, प्रशस्त मार्ग हा त्यांच्या कासवरच्या लेखनामुळे खुला झालेला आहे. सांगितलं की गोनी दांडेकर यांच्या वाटेवरून जाणारा महाराष्ट्रातला आता डॉक्टर संदीप सोत्री हा एकमेव लेखक दिसतोय. म्हणजे मिलिंद जोशींनी त्यांचं कौतुक करावं ह्यालाही वेगळा अर्थ आहे. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत आणि आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर सोत्रींच्या लेखनाची मिलिंद जोशींनी दखल घेतलेली आहे. त्यामुळे सातारचा एक माणूस भविष्यात साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो. तो सोत्रींच्या रूपानं आपण त्यांच्याकडे बघू शकतो. आणि मी महामंडळावर काम करतोय
तर सातारा जिल्ह्यात साहित्य संमेलनाचं अध्यक्ष म्हणून नाव सुचवावं अशी माणसं फार कमीत किंवा नाहीत म्हणावी अशा प्रकारची त्यांची संख्या आहे. पण त्यामध्ये आता श्रोत्री हेच आपल्याला दिसत आहेत की भविष्यात जर आपल्याला सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष करायचा असेल तर डॉक्टर श्रोत्री हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला योग्य नाव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 1993 साली साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. खरं तर साहित्य संमेलन झाल्यानंतर साहित्य पुस्तक परिचय लिहिलेले आहे. तर असा अनेक माणसांना झुकवण्याची ताकद डॉक्टर संदीप श्रोत्रींमध्ये आहे, लेखनाच्या बाबतीत, चांगल्या गोष्टीच्या बाबतीत. नाही तर आपल्याकडे झुकवण्याची गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने घेतली जाते. तर तो हाच प्रश्न नेहमी, कारण हॉस्पिटलचं सगळं काम सांभाळून बाकीचे सगळे त्यांचे जे वेगवेगळ्या क्षेत्रांची चौफेर कामगिरी चालू असते त्यासाठी ते वेळ कसा देतात, कधी देतात हा खरं तर प्रश्न पडतो. म्हणजे त्यांच्याकडे 24 तास नाहीत, म्हणजे आपल्या 24 तासाला त्यांचा एक वर्ष आहे का काय असं वाटतं, अशा पद्धतीने ते कार्यरत असतात. त्यामुळं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते काही ना काहीतरी करावर असतात. कधी ते उत्तराखंडमध्ये गेलेले असतात. अगदी मागच्याच महिन्यात ते हिमालयासारख्या ठिकाणी गेले होते. आता वयाची 60 आली तरी परवा कोणतरी त्यांना म्हणाले की आता जरा जपून जात जा. पण ते असं काय वाटत नाही त्यांच्याकडे बघितल्यावर. म्हणजे अजून 40 वर्ष ते अशाच पद्धतीने काम करत राहतील असा विश्वास त्यांच्याकडे बघितल्यावर वाटतो. त्यामुळं मी त्यांच्या सगळ्या कार्याला शुभेच्छा देतो आणि अशी अपेक्षा ठेवून माझे मी 2 शब्द सांगतो. धन्यवाद. डॉक्टर संदीप गजानन श्रोत्री, कृष्णाकाठी वसलेल्या वाई या गावामध्ये 2 जून 1965 रोजी आपला जन्म झाला आणि कृष्णेचे जीवनदायी हे व्रत आपल्याही तनामनात झिरपले. उपजत असलेल्या बौद्धिक क्षमतेला आपण अभ्यासाची जोड देत लखलखती केली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा सातारा जिल्ह्यात प्रथम येऊन आपण आपल्या यशाची मुहूर्तमेढ रोवली. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करत असतानाही आपण आपल्या अव्वल स्थान कायम राखले. त्यानंतर आपण मिरज, मुंबई येथील वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये पदव्या प्राप्त करत भराऱ्या घेतल्या. लॅप्रोस्कोपी आणि इंडोस्कोपी या वैद्यकीय चिकित्सा शाखांसाठी आपल्याला फेलोशिपही प्राप्त झाली. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण सातारा येथे दत्तकाशी रुग्णालय सुरू केले. वैद्यकीय क्षेत्रातील आपल्या शिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा या उदात्त हेतूने इतरही काही आरोग्य केंद्रामध्ये आपण सेवेसाठी कार्यरत राहिला. आपल्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात रुग्णालय संघटना आणि सातारा सर्जिकल सोसायटीची सुरुवात झाली. आपल्या क्षेत्राचा आपण वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सुखासाठी केवळ अर्थप्राप्तीचा मार्ग म्हणून व्हावा असा संकुचित हेतू आपण कधीही ठेवला नाही. आपले क्षेत्र हे सेवा क्षेत्र आहे याची आपल्याला सदैव जाणीव होती. त्या जाणीवेतून आपण विविध सामाजिक सेवाभावी संस्थांची पदे भूषवली. आपण केवळ पदभार जिल्ह्यातील स्वीकारला नाही, सामाजिक क्षेत्रात निरंतर सक्रिय राहिला हे विशेष. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील वैद्यकीय शिबिरे तसेच शोधग्राम सर्च प्रकल्पासाठी प्रत्येक वर्षी वैद्यकीय सेवेतून योगदान इत्यादी अनेक उदाहरणे आपल्यातील सजग समाजसेवकाचा प्रत्यय देणारे आहेत. आपल्या व्यक्तिमत्वाचा एक लोभस पैलू म्हणजे आपली निसर्ग प्रेम. वृक्ष अशा शास्त्र काट्याच्या विषयाचा अभ्यास असूनही आपल्या मनात फुलापानांसाठी विलणाऱ्या पक्ष्यांसाठी कायम एक हळवा कोपरा जपलेला आहे. त्या प्रेमातूनच रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन संस्था या संस्थेची स्थापना केली. महाराष्ट्राचे भूषण असलेल्या ऐतिहासिक गड किल्ल्यांबद्दल आपल्याला नितांत प्रेम वाटते. त्यामुळे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आपण भटकंती करता, मात्र ही भटकंती सहेतुक असते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गड किल्ल्यांभोवती असलेले पर्यावरण आणि पर्यटन याचा विकास करण्याचा प्रयत्न आपल्या परीने आपण करत असतात. आपल्यामध्ये रानावनात, पठारांवर, हिमालयात फिरणारा एक जिप्सी जडलेला आहे, ज्याला बर्फाची शिखरे, नद्या, वाळवंटे, रंग बदलणारी सृष्टी यांची ओढ आहे.
मात्र आपल्यातील अभ्यासक या जैवविविधतेचा अभ्यासही करतो. जमीन आणि आकाश या दोन्हीबद्दल आपल्याला तीव्र आकर्षण आहे. आपल्या भोवताल सुंदर आहे, त्याला जपणे आपल्याच हाती आहे. म्हणून जगणे आणि जगवणे हे आपले ब्रीद असावे असे विधायक विचार पुढील पिढीमध्ये रुजवण्यासाठी आपण लेखणी हातात घेतली. त्या दृष्टीने आपण व्याख्याने आणि इतर उपक्रमही राबवित असता ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. आजपर्यंत आपली निसर्ग भटकंती, हिमालय ट्रेकिंग आदी विषयावरील 12 पुस्तके प्रकाशित झाली. त्यांना राज्य शासनाचे आणि इतरही विविध पुरस्कार प्राप्त झाले. पुष्पपठार कास हे निव्वळ पुस्तक नसून जागतिक वारसा हक्क या स्थळाच्या यादीमध्ये कास पठार आणि पर्यायाने सातारा जिल्हा अंतर्भूत करण्यासाठी चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मार्क इंग्लिश या बिनपायाच्या गिर्यारोहकाची माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याची कथा ही लक्षावधी मुलांना प्रेरणादायी ठरते आहे. कासवाचे बेट हे पुस्तक तर थेट चार्लस डार्विनचा उत्क्रांतीवाद उलगडून सांगते. विज्ञान विषयक संशोधन लिहिलेत सोप्या सुटसुटीत भाषेत कसे सांगावे याचा उत्तम नमुना आहे आणि म्हणूनच या पुस्तकाला वीर सावरकर पुरस्कार प्राप्त झालेला आहे. रहस्यमय पेरू, मनुचे अरण्य, इंकाची देवदारी यासारखी पुस्तके निसर्ग आणि संस्कृती यांची गुपिते उलगडून सांगत असतात. एव्हरेस्टच्या पायथ्याशी साध अन्नपूर्णेची यासारखी ट्रेकिंग भ्रमंतीची पुस्तकेही तरुणांना साहसी भटकंतीसाठी प्रोत्साहित करतात. वैद्यकीय, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील आपल्या उज्ज्वल कारकिर्दीची दखल अनेक मान्यवर संस्थांनी घेतलेली गेली. वसुंधरा पुरस्कार तसेच गिरिमित्र पुरस्कार यासह विविध पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आले. हे अभिमानास्पद आहे. आपण आपल्या कार्यक्षेत्रात गगनभरारी घेतली तरी आपले पाय कायम जमिनीवरच ठेवले आणि इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला. आपली पत्नी डॉक्टर स्वाती आणि आपल्या कुटुंबियांची अनमोल सोबत आपल्याला सतत मिळत राहिली आहे. हे देखील कौतुकास्पद आहे. आज आपण आपल्या जीवनातील 6 दशकांचा काळाचा उंबरठा यशस्वीपणे ओलांडत आहात. षष्टब्द पूर्ती निमित्तानं आपले मनःपूर्वक अभिनंदन. कार्यकर्तृत्वासाठी अभिवादन. भविष्यातील आपल्या निरामय वाटचालीसाठी आणि नव्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हार्दिक शुभेच्छांसह हे सन्मानपत्र आपणास प्रदान करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. उत्तुंगाची ओढ तुला आणि मातीचा ध्यास, वसा घेऊन सेवेचा जपतो अंकुराचा श्वास. निसर्ग वेढा तू संवादी, माणूस माणूस वाचत जाशी, घडवीत जाशी शिल्प देखणे, भाव समर्पित हृदयापाशी. धन्यवाद. डॉक्टर संदीप यांना शुभेच्छा. आनंद यात्री असं आपण त्या ई बुकला नाव दिलेलं आहे आणि ज्या प्रत्येक जे प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रतिक्रिया रिॲक्शन्स पण आम्हाला ऐकायला येते. तर मग आम्ही ते नेहमी मला सुचवतात की कुठले ते चित्रपट मला सुचवा, वेब सिरीज सुचवा. आता मी ते स्वतःहून सांगेन की तुम्ही हे बघा म्हणून निश्चितच. आणि त्याच्यामध्ये आपल्याला पथ्य कुठले नाही, जे तुम्हाला आवडते ते आपल्याला बघायचंय. त्यानंतर मी डॉक्टर सदानंद बोरसे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करतो. मगाशी त्यांनी सांगितलं की ते मसापावर निवडून आले आणि पुण्यातनं निवडून आलेले. साताऱ्याचा माणूस पुणेकरांची मतं मिळवून निवडून येतो, नुसता उभा राहत नाही तर निवडून येतो. याच्यातच त्यांचं चातुर्य हे किती दडलेलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईल. तर झालं काय की चिटणीसांचा मला फोन आला की 1 जूनला तुम्हाला वेळ आहे का. बराच आधी फोन आला आणि जवळपास 3 ते 4 आठवडे आधी असेल. त्यामुळे मी बेसावध होतो आणि मी हो म्हणून सांगितलं. मग त्यांनी मला कामाचं स्वरूप सांगितलं की संदीप श्रोत्रींच्या सत्कारासाठी तुम्ही यावं म्हणून हा फोन केलेला आहे. म्हटलं आनंदाने येईन, काहीच हरकत नाही आहे. पण पुढचं वाक्य नंतर त्यांनी सांगितलं की हा सत्कार तुमच्या हातून करायचा आहे. हे ऐकल्यानंतर मात्र मी बिचकलोच. म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या सत्कारासाठी खूप मोठी नावं ही सहज
सुचण्यासारखी होती, ते लोक येण्यासारखे होते. तरीही त्यांनी मला फोन केला, पण याचं रहस्य मला नंतर कळलं. त्यांनी मला जेव्हा हे सांगितलं तर मी त्यांना विचारलं की आणखी कोण आहेत कार्यक्रमाला. तर त्यांनी सांगितलं की उमेश झिरपे हे पण त्या सत्काराला उपस्थित राहणार आहेत पाहुणे म्हणून. तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गिर्यारोहकाच्या बरोबर एक शेर्पा असतो दिलेला, तसा उमेश झिरप्यांच्या बरोबर त्यांनी माझ्या नावाचा विचार केलेला दिसतोय. तर चिटणीसांचं चातुर्य हे वेगळ्या अर्थी मला फळाला आलं, कारण या सुंदर कार्यक्रमासाठी मला उपस्थित राहता आलं. कुठल्याही या पुस्तकाची संहिता ही राजहंसकडे पाठवली होती. ती संहिता ही वाचल्यानंतर अक्षरशः भारावून गेल्यासारखं झालं. दोन्ही पाय हे गुडघ्यापासून कलम झालेला एक माणूस हा आयुष्यामध्ये एव्हरेस्ट चढाईची महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि ती पूर्ण करतो. ह्याचं इतकं हृदयस्पर्शी आणि तितकंच प्रेरणादायी चरित्र हे संदीपनी त्यांच्या लेखणीतनं उतरवलं होतं. राजहंसच्या आमच्या परंपरेला साजेसं असं हे चरित्र असल्यामुळे आम्ही ताबडतोब त्या संहितेचा स्वीकार केला आणि ती संहिता ही पुस्तकरूपामध्ये प्रसिद्ध केली. त्याच्यानंतर त्या संहितेच्या निमित्ताने संदीप बरोबर वारंवार कधी प्रत्यक्ष भेटी, कधी फोनवर अशा गप्पा व्हायच्या. त्यांनी स्वतः न्यूझीलंडला जाऊन मार्क इंग्लिशची गाठ घेतलेली होती आणि त्यांचं ते बूट काढल्यानंतरचं चालणं हे सुद्धा त्यांनी त्याच्यात व्हिडिओ शूटिंग करून दाखवलेलं होतं. या सगळ्या गोष्टी या त्यांनी माझ्याबरोबर माझा सहभाग त्याच्यात करून घेतला आणि त्या दाखवल्या. ते सगळंच खूप प्रेरणादायी होतं. आणि माझ्या लक्षात आलं की हा गृहस्थ हा एका जागी ठरणारा नाही. त्यांनी पार अगदी कासपासून ते कासवाच्या बेटापर्यंत, कांचनजंगापासून ते केनियापर्यंत, मनूपासून, मनूचे अरण्य, मनू नावाचं अरण्य आहे, ते मनूपासून ते माचू पिच्चूपर्यंत आणि अन्नपूर्णेपासून ते न्यूझीलंडपर्यंत खूप भ्रमंती केलेली आहे. आणि ही सगळी भ्रमंती ही त्यांनी नुसती टिक करण्यापुरती केली नाही आहे. बरेचदा आपण प्रवास करतो तेव्हा कुठल्या तरी यात्रा कंपनीबरोबर, कुठल्या तरी ट्रॅव्हल कंपनीपर्यंत जात असतो आणि त्यांची एक यादी असते. आपलं सगळं लक्ष असं असतं की मी एवढे पैसे दिलेले आहेत, हे 10 ठिकाणं आहेत, 10च्या 10 मला दाखवली आहेत का नाही, मी काय पाहिलंय, मला काय दिसलंय, ह्याच्यात आपल्याला रस नसतो. आपल्याला रस असतो त्या 10च्या 10 टीका या केल्या गेलेल्या आहेत का नाही. या माणसाने प्रवास केला तो तसा नाही केला. तुम्ही त्यांची प्रवास वर्णनाची पुस्तकं जर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी म्हणून काय अभ्यास करावा, इतक्या बारकाईने त्यांनी प्रवासाच्या आधी त्या त्या ठिकाणचा अभ्यास केलेला असतो. आणि मग तिथं गेल्यानंतर नेमकं काय पाहायचंय आणि नेमकं काय टाळायचंय ह्या सुद्धा गोष्टी या त्यांच्या डोक्यात लख्ख असतात. आणि त्यामुळे संदीप श्रोत्रींचं प्रवास वर्णन वाचताना तुमच्या असं लक्षात येतं की एक अतिशय व्यासंगी प्रगल्भ व्यक्तिमत्वाचा आपला जवळचा मित्र हा आपल्या बोटाला धरून त्या त्या ठिकाणची यात्रा घडवतोय, ते ते ठिकाण आपल्याला दाखवतोय, त्या त्या ठिकाणाची वैशिष्ट्य, त्या त्या ठिकाणच्या लोकसमूहाची वैशिष्ट्य, मग त्या त्यांच्या खाण्याच्या सवयी असतील, त्यांचे कपडे असतील, त्यांच्या चालीरीती असतील, त्यांचा इतिहास आणि संस्कृती असेल. इतकंच काय, तिथल्या वनस्पती जीवनाची आणि प्राणी जीवनाची वैशिष्ट्य ही सुद्धा
हा मित्र हा आपल्याला सहृदयतेने दाखवतोय. त्यामुळे त्यांची सगळी ही प्रवास वर्णनं ही एखाद्या ललित लेखनासाठी अत्यंत जिवंत, अत्यंत रसाळ आणि अत्यंत प्रवाही अशी बनलेली आहे. संदीपनी खूप प्रवास केलेला आहे. मी मगाशी जे म्हटलं की माझ्यासारखा मनुष्य हा यांच्या सत्कारासाठी योग्य नाही, त्याचं एक कारण हे पण आहे. संदीप किंवा संदीपसारखी व्यक्तिमत्व, उमेश झिरपे पण आहेत आमचे त्याच्यात, हे मेघांसारखे असतात. कालिदासाचा मेघदूत जसा रामटेकवरनं निघतो, तो थेट अलकापुरीपर्यंत एका पल्ल्यामध्ये गाठतो सगळ्या गोष्टी, आणि सगळ्या बघत बघत अशा जायला कालिदास त्याला उद्युक्त करतो. तशी ही माणसं ही मेघासारखी असतात. ती आज इथे आहेत, उद्या तिकडे जातात, परवा तिकडे जातात. याच्या उलट माझ्यासारखा माणूस असतो ना, तो झाडासारखा असतो. त्यामुळे मी सहसा माझं ठिकाण हे सोडायला फारसा खुश नसतो. माझ्या दृष्टीने पुण्याहून साताऱ्याला येणं हे एव्हरेस्ट चढण्यापेक्षा कमी कठीण किंवा कष्टदायक नसतं. त्यामुळे माझ्या हातून त्यांचा सत्कार होणं याच्यात एक वेगळ्या प्रकारचं औचित्य आहे की सगळ्या झाडांनी, सगळ्या वृक्षराजींनी या मेघाला दिलेली ती मानवंदना आहे असं तुम्ही समजा. संदीपच्या बाबतीत मला नेहमी एक कुतूहल आहे. मी स्वतः स्तोत्र वगैरे याच्या फारसा मागे नाही लागलेलो, मला माहिती नाही आहेत फारशी. पण तुमच्यापैकी जर काही जणांना विष्णू सहस्रनाम हे माहिती असेल, पाठ असेल, तर त्याच्यात विष्णूचं एक नाव म्हणून संदीप असा उल्लेख आहे का हो, याचं मला खूप कुतूहल आहे. आणि जर तसं नसेल, जर असेल तर उत्तमच, पण जर तसं नसेल तर त्या विष्णू सहस्रनामामध्ये 1051 नाव म्हणून संदीपचं नाव टाकायला पाहिजे असं मला वाटतं. याचं कारण विष्णूचं जे रूप मानलं जातं, चतुर्भुज रूप, शंखचक्र गदा पद्म, तसे संदीप सुद्धा चतुर्भुज आहे. म्हणजे लग्नानंतर चतुर्भुज होणं हे त्यांच्या बाबतीत झालं आधी, पण त्याच्यानंतर त्यांनी हे चतुर्भुज पण वेगळ्या प्रकारे जपलं. त्यांच्या एका हातात स्काल्पेल असते, दुसऱ्या हातात एंडोस्कोप आणि लॅप्रोस्कोप असतो, तिसऱ्या हातात कॅमेरा असतो आणि चौथ्या हातात लेखणी असते. असं हे चतुर्भुज रूप हे संदीपचं अतिशय लोभस आहे. मला कारण माहिती नाही आहे, पण शिरीष चिटणीस हे त्यांच्या प्रॅक्टिसच्या एवढे काय मागं लागलेले आहेत मगापासून हे मला कळत नाही. अहो, करू दे ना प्रॅक्टिस, त्यांना प्रॅक्टिस पण करू देत, पुस्तक पण लिहू देत, प्रवास पण करू देत. तुम्ही त्यांच्या रुग्णांचे हाल काय करता त्यांना प्रॅक्टिस बंद करायला सांगून? तर हे असं चतुर्भुज रूप हे संदीपचं हे फार लोभस रूप आहे. विष्णूच्या हातात एका हातात चक्र असतं. त्या बाबतीत संदीपनी या चतुर्भुज रूपाच्या जोडीला विष्णूवर पण एका प्रकारे मात केलेली आहे. याचं कारण विष्णूंनी जे हातामध्ये वागवलेलं चक्र आहे ना, ते चक्र हे संदीपच्या पायावर उमटलं आणि त्यामुळे ते सतत गरा 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 हिंडत राहतात. आणि मग त्यांच्या कॅमेऱ्यातनं ज्या गोष्टी टिपल्या जातात त्या अक्षरशः जिवंतपणे त्यांच्या लेखणीतनं बाहेर झरतात आणि ही प्रवास वर्णनं ही आकार घेतात. त्यामुळे हे त्यांचं चतुर्भुज रूप हे त्यांनी असंच जपावं. सर्जरी पण करा, प्रवास पण करा आणि लेखणी पण हाती धरा. त्यांच्या इंकाची देवदरी. एका बाजूला संदीपनी दक्षिण अमेरिकेची सफर केलेली आहे. दक्षिण अमेरिका म्हणजे भारताच्या बरोबर विरुद्ध टोकाला, डायगोनली अपोजिट असं आपण म्हणतो, तशा पद्धतीने
त्या बाजूला असलेला प्रदेश. पण या प्रदेशाची मुसाफिरी करताना सुद्धा संदीपनं आपल्या सांस्कृतिक परंपरा, आपल्या इतिहासातले पुराणातले संदर्भ, दाखले हे सगळे आठवत होते. आणि ते सगळे हे त्यांनी त्यांच्या त्या सगळ्या रसाळ निवेदनामध्ये अतिशय कलात्मक रीतीने गुंफलेले आहेत. मी एक उदाहरण सांगतो फक्त तुम्हाला. एका ठिकाणी त्रिशूळ असा उल्लेख होता. त्या त्रिशूळाचं चिन्ह होतं टेकडीवर. ते चिन्ह पाहिल्यावर आणि तो उल्लेख पाहिल्यानंतर संदीपनं रामायणातली एक वर्णनाची पंक्ती आठवली, ज्याच्यात डोंगरावरनं दिसणाऱ्या काही गोष्टी आणि ज्याच्यात तो त्रिशूळ याचा उल्लेख आहे. आता मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं ना की बरोबर मित्र असतो, पण तो फक्त मजेपुरताच बरोबर असावा असं नको व्हायला. तर मित्र असा असावा की त्याच्या प्रगल्भपणाचा, त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या शहाणीवेचा अंश हा आपल्यापर्यंत पण झिरपत यावा. संदीप श्रोत्री हे वाचकाचे असे मित्र आहेत. याने संदीपना आज्ञामधनं लगाम खेचून आवर घालणं इथपर्यंत सगळ्या गोष्टी या त्यांनी कशा कौशल्याने केलेल्या आहेत ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळेल. तर अशा माणसाला सांभाळण्याचं काम त्या इतकी तप करतायत याच्या बाबतीत खरं म्हणजे त्यांचंही अभिनंदन करायला पाहिजे. अष्टपैलू व्यक्तित्व जयाचे उमले किरण तुरा, असा हा साताऱ्याचा हिरा, असा हा साताऱ्याचा हिरा. आणि या हिऱ्याचा हिरक महोत्सव आज आपण साजरा करतोय. नसलेली पावले रोवली सागर माथ्यावरती. पावलं नव्हती मार्क इंग्लिशला, पण तरी सुद्धा त्यांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर, एव्हरेस्टचं आता सागरमाथा नाव ठेवायचं चाललेलं आहे, तर सागरमाथ्यावर ती पावलं त्यांनी रोवली. नसलेली पावले रोवली सागर माथ्यावरती, गाथा तुम्ही त्याची कथली जना मिळतसे स्फूर्ती. कासव बेटा वरून धावे मनुअरण्यी दृष्टी. त्यांनी कासव बेटाच्या नंतरचं दुसरं पुस्तक हे डायरेक्ट थेट मनुचे अरण्य इकडेच नजर टाकली होती. कासव बेटा वरून धावे मनु अरण्ये दृष्टी, सेवन करता पेरू भेटे. आणि हा पेरू हा साधा सुद्धा तिखटमीठ लावलेला पेरू नव्हता, तर त्यांनी सादर केलेला पेरू हा रहस्यमय पेरू आहे. त्यामुळे हा रहस्यमय पेरू जेव्हा तुम्ही खाता, सेवन करता पेरू भेटे देवदरीची सृष्टी. ही देवदरी म्हणजे काय भानगड आहे, वाचा. इंकाची देवदरी. बोट पकडता तुमचे घडते शब्दामधूनही सैर. संदीपनी प्रवास करताना खूप वेळा बोट पकडलेली आहे. म्हणजे नदीतनं, समुद्रातनं अशी खूप प्रवासाची ठिकाणं त्यांनी ओलांडलेली आहेत. ती बोट त्यांनी पकडली, त्यामुळे आपल्याला त्यांचं बोट धरून सैर करता आली. बोट पकडता तुमचे घडते शब्दामधूनही सैर, पाना पानातून उमटते. ही पानं पुस्तकाची पण आहेत आणि ही पानं त्यांनी पाहिलेल्या ठिकाणांच्या वनस्पतींची, त्या ठिकाणांच्या भिंतींची, वास्तूंची, डोंगर टेकड्यांची, तळ्यांची, समुद्राची, नद्यांची अशी पण आहे. पाना पानातून उमटते दृश्य आणखी सूर. हे सूर हे पक्ष्यांचे सूर ते जितक्या सजगपणे पकडतात, तशाच पक्ष्यांच्या छबी पण ते त्यांचा कॅमेरा सजगपणे टिपतो. पाना पानातून उमटते दृश्य आणखी सूर, ज्या हातांनी सावरलेले आहे जीवन आजवरी. सर्जन म्हणून त्यांनी आजपर्यंत कितीतरी जणांना जीवनदान दिलेलं असेल, किती जणांच्या आयुष्यामध्ये आनंद फुलवलेला असेल. तर अशा ज्या हातांनी सावरलेले आहे जीवन आजवरी, पायांनी मखमली कापल्या कोसांच्या या भूमीवरी. मखमली किनखापी जशा कापाव्यात कात्रीमध्ये पकडून, तशा यांच्या पायाच्या कात्रीनी त्यांनी या भूमीवरच्या मखमली किनखापी या आत्तापर्यंत कापलेल्या आहेत. इतकी सैर केलेली आहे. चालत राहो उदंड दोन्ही, हात आणि पाय असेच तुमचे चालत ठेवा. पेशंटसाठी पण हात चालू ठेवा आणि प्रवासासाठी पाय चालू ठेवा. चालत राहो उदंड दोन्ही,
हीच शुभेच्छा सर्वांची. शतकपूर्ती साधावी संदीप, मगाशी ही शुभेच्छा व्यक्त केली कोणीतरी. शतकपूर्ती साधावी संदीप वयाबरोबर ग्रंथांची. धन्यवाद. गेली 20-22 वर्ष आणि कुठल्याही गिर्यारोहकाचं हिमालयातलं पर्वत चढायचं स्वप्न या शेर्पांच्या मदतीशिवाय आजपर्यंत पूर्ण झालं नाही, हे तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो. अगदी एव्हरेस्टवरती 1953 साली सर एडमंड हिलरीजी चढू शकले ते केवळ आणि केवळ शेर्पा तेनसिंग यांच्या मदतीमुळेच. तो शेर्पा तर नक्की काय, पण तुम्ही शेर्पा तुझी खरंच त्या आज मी नक्की ही संधी घेणार आहे. डॉक्टरांबद्दल आत्ता बरंच आपण ऐकलं सांगितलं, पण डॉक्टर संदीप श्रोत्री काय आहेत किंवा त्यांचे काय अनुभव गिरीप्रेमी म्हणून आम्हाला आले तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल. माझी आणि डॉक्टरांची ओळख साधारण 2010-2011च्या सुमारास झाली. गिरीप्रेमींनी भारतातली सर्वात मोठी एक्सपिडिशन मोहीम, नागरी मोहीम एव्हरेस्टवरती आयोजित केली आणि त्यामध्ये सातारचा आशिष माने याचं निवडणूक केली होती. एकूण 13 जणांचा संघ होता. भारतातली सर्वात मोठी मोहीम होती. एव्हरेस्टवरती जायचं होतं. खूप मोठं त्याचं बजेट होतं आणि त्यामध्ये ज्यावेळेस आशिषची निवड केली, आशिष इथं आलेला आहे. आशिष माने हा मूळचा सातारचा आहे, पुण्यामध्ये शिक्षणासाठी होता आणि त्याला खरं तर जास्त कुठलाच अनुभव नव्हता. त्याचं फक्त गिर्यारोहणातलं प्रशिक्षण पूर्ण झालं होतं आणि कुठलीही तसा मोठा पर्वत चढायचा अनुभव नसताना सुद्धा मी आशिषला संघात घेतलं. तेव्हा माझेही काही ज्येष्ठ सहकारी मला म्हणाले, रमेश असं कसं काय तू निर्णय घेतले, इतक्या अवघड शिकार, इतके चॅलेंजेस येतात आणि त्या ठिकाणी आशिष सारखं निवडणूक गेलेलो. पण मी त्यांना विश्वास दिला. तर माझ्या संघामध्ये 12 खूप अनुभवी आणि उत्तम गिर्यारोहक होते आणि मी कालच एका कार्यक्रमात सांगितलं त्याचं आज मी तुम्हाला सांगतो की आशिषला मी जवळून पाहिलं होतं. त्याच्यामध्ये असलेलं त्याची ताकद, त्याची जिद्द, फक्त त्याच्याकडे अनुभव नव्हता. आणि त्यावेळेस नुकताच बॉर्डर नावाचा एक हिंदी सिनेमा रिलीज झाला होता. आपल्याला सगळ्यांना माहिती 1971च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळेसचा एक प्रसंग आहे आणि राजस्थानच्या सीमेवर आपली लोगावर छोटी पोस्ट आहे. त्या पोस्टवरती प्रत्येक साधारण 30-35 सैनिक असतात. फारसा तिथं बंदोबस्त नसतो आणि पाकिस्तानच्या सैन्याने ते बघितलेलं असतं आणि खूप मोठी तयारी, खूप मोठ्या प्रमाणात तिथं टँक आणलेले असतात. त्यांना तिथून आपल्या सीमेवरती हल्ला करायचा, तिथून थेट जयपूर गाठायचं आणि संध्याकाळपर्यंत दिल्लीला यायचं असं प्लॅनिंग झालेलं असतं. त्या सैनिकांमध्ये एक अगदी नवोदित कॅप्टन असतो, अक्षय खन्ना रोल करत होता आणि ते सगळं ऐकल्यानंतर त्या सुधावा लागतो त्या टीमला की आता हे सगळे चालपणात खूप मोठ्या प्रमाणात टँकर आहेत, काय करायचं. दडपण येतं, इकडं सगळ्या सैन्याशी, आपल्या सैन्याशी संपर्क झालेला असतो. त्या काळात वायुदलाची विमानं जी ती रात्री फ्लाय करू शकत नसतात, त्यामुळे त्यांना वरिष्ठांकडून निरोप होतो की काही करून तुम्ही ती पोस्ट लढवा, अगदी दुसऱ्या दिवशी फर्स्ट फ्लाईटला तुम्हाला एअर सपोर्ट मिळेल. काय करायचं, समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानचं सैन्य, तिथं टँकर आहेत, तिथले सगळे सैनिक विचार पडतात. आणि त्यावेळेस अक्षय खन्ना की नवीन भरती झालेला कॅप्टन असतो, त्याचं रक्त सळसळत असतो. तो म्हणतो मी पलीकडे जातो, मला परवानगी द्या, तुम्ही मला फक्त कव्हर फायर द्या, मी तिकडे जातो आणि सगळे टँक रिकामे करतो. त्या ऐकून जे बाकीचे सैनिक असतात, जुने असतात, अनुभवी असतात, त्यांना माहीत असतं हे शक्य नाही, पलीकडे डायनामिक लावले, हा जो पलीकडे गेला तर नक्की तो मारणार. पण शेवटी विचार करतात की नाही आपण याला बघूया, आपल्या हातात दुसरं काही नाही, पोस्ट वाचवायची असेल तर, आणि त्याला संधी देतात, त्याला कव्हर फायर देतात. त्यानंतर अक्षय कुमार खन्नाकडे जातो, सुदैवाने ते सगळे टँक तो रिकामी करतो आणि परत येतो. आणि त्याच्या त्या कामगिरीमुळं पाकिस्तानचं सैन्य आपल्याकडे येऊ शकत नाही आणि ती पोस्ट आपली वाजती, सकाळी बेस येतो, आपला हवाई सपोर्ट येतो आणि पुढे मोठ्या प्रमाणात हल्ला करून उरलेलं सैन्य पण त्यांचं परतून लावतो आपण. ही भेट झाली. आणि तुम्हाला सांगतो हा माणूस मला वाटतं साताऱ्यातल्या प्रत्येक दानशूर व्यक्तीला त्यांनी आशिषच्या मागं उभं करून इतकं मोठं पाडवं आशिषला दिलं की त्याच्यामुळं खरं तर आशिष एव्हरेस्टला जाऊ शकला. त्याबद्दल मी डॉक्टरांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि ते नुसते थांबले नाहीत, त्याच्यानंतर ते कधी गिरीप्रेमीचे सदस्य म्हणजे परिवाराचे सदस्य झाले ते, कारण आशिषच्या प्रत्येक मोहिमेत नाही तर गिरीप्रेमीच्या प्रत्येक मोहिमेमध्ये ते मागे आमच्या खंबीरपणे उभे आहेतच. पण त्याहीपेक्षा वेगळं म्हणजे मगाशी ज्याचं वारंवार उल्लेख झाला की डॉक्टरांनी आजपर्यंत म्हणजे आत्ता
एक 8 दिवसापूर्वी ते हिमालयात मनास्कू सर्किट म्हणून एक अवघड ट्रेक आहे, पूर्ण मनास्कू शिखराची परिक्रमा आहे, जगातलं 8 उंच शिखर आहे. त्या शिखराच्या परिक्रमाला ते गेले होते त्या ट्रेकला. जाण्यापूर्वी डॉक्टरांचा मला फोन आला, म्हणजे मामा म्हणले हा ट्रेक मला जमेल का, अवघड ट्रेक आहे, कोण जाणार आहे. आमचे चांगले गिर्यारोहक आहेत, अखिल इथं आला आहे, त्यांच्या टीममध्ये तो जाणार होता अखिल काटकर. ते म्हणला डॉक्टर काय तुम्हाला नक्की जमेल. आणि मग मी अखिलच्या संपर्कात होतो, मी पण निवांत होतो, मी विचारतो डॉक्टर कसे चालतात, तर काही त्रास आहे का. अखिल म्हणला मामा तुम्ही काही बोलता डॉक्टर, तुम्ही सारखं सांगता की डॉक्टर सगळ्यांच्या पुढे पाहतात. म्हणला काय तुम्ही सांगता. आणि खरंच इतकी एनर्जी या व्यक्तीकडे आहे. तर ते बघून मला एक खात्री आहे की पुण्यामध्ये कैलासवासी आबासाहेब महाजन, प्रोफेसर एम के महाजन हे खूप लिजेंडरी, खूप ज्येष्ठ असे गिर्यारोहक होते. दुर्दैवाने 4 वर्षापूर्वी निधन झालं. पण त्यांचं सांगण्याचं कारण आहे की वयाच्या 96व्या वर्षापर्यंत 96 वयाच्या 96व्या वर्षापर्यंत हा ग्रस्त दर रविवारी ती सिंगल चढायचे. आणि या वयात सुद्धा दरवर्षी ते हिमालयात 15,000 ते 16,000 फुट अल्टिट्यूडपर्यंत ट्रेक करून यायचे. इतकं सुंदर आयुष्य त्यांनी जगलं. मला खात्री आहे की त्यांच्यानंतरची जी परंपरा आहे ती 100 वर्षापर्यंत डॉक्टर नक्की हिमालयात जातील आणि ट्रेक करतील. आणि त्यामुळे सर केलेले आहे आणि सातारचं नाव ती मोठं करते. आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले किलीमांजारो शिखर 5,850 मीटर उंची आहे त्याची. आपल्या प्रबळ इच्छाशक्ती व साहसाच्या जोरावर यशस्वी चढाई करून इतिहास घडवला आहे. साता समुद्रापार भगवा व तिरंगा झेंडा किलीमांजारो शिखरावर रोवून सातारा राजधानीचे नाव आपण झळकवले आहे. यासाठी हे सन्मान चिन्ह देऊन आपला गौरव करण्यात येत आहे. रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळातर्फे हा सत्कार करण्यात येतो. मित्रा संदीप, तुझी 60 उत्तरी कहाणी सफल संपूर्ण आहे. खरं तर आपल्या जगण्याची कहाणी आपण स्वतःच लिहित असतो. तू स्वतः एक उत्तम लेखक असल्यामुळे तुझी कहाणी तू तितकी सुंदर लिहिलीस आणि कर्तृत्वाने सफल देखील केलीस. एक उत्तम शल्यविशारद आणि बरोबरीने एक सिद्धस्थ लेखक म्हणून नाव कमावलेस. तुझ्या वैद्यकीय व्यवसायात देखील तू नेहमीच सामाजिक भान राखलेस. अगदी शाळकरी वयापासून आपण सोबत आहोत. आपल्या मैत्रिणी देखील आता 50शी गाठलीस. केवळ भरपूर मार्क पाडणारच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा देखील गाजवत तू तुझे शालेय जीवन सुद्धा विविध रंगाने भरलेस. वैद्यकीय शिक्षण घेताना तर तुझी रसिकता भरतच गेली आणि या बरोबरीने तू आपल्या शाळकरी मित्रांपासून साहित्यिकांपर्यंत सर्वांशी मैत्री जपलेस. आम्हा सर्व मित्रांना तुझा नेहमीच अभिमान व आधार वाटतो. तुझ्या या पुढील वाटचालीस आम्हा शाळू मित्रमैत्रिणींच्या मनभर शुभेच्छा. धन्यवाद. ही व्यक्ती बसलेली आहे ती मला आजपर्यंतची माझी कमावलेली श्रीमंती आहे असं मी म्हणतो. आणि माझे विचार थोडेसे मांडायला मी सुरुवात करतो. पटत नाहीये कारण 8-10 दिवसापूर्वी 10-15 दिवसापूर्वी मी इतका अवघड ट्रेक करून आलो आणि माझं वय विसरून गेलो. ते पुन्हा मला समजून सांगायला, जाणीव करून द्यायला हा कार्यक्रम मी नसताना आखलेला. अगदी सुरुवातीला 2 मुद्दे विसरतात त्याच्या अगोदर सांगतो की 100 पुस्तकं लिहायला हरकत नाही. पण पुस्तक लिहिणं हे 1% इन्स्पिरेशन असतं आणि 99% परस्पिरेशन असतं. आणि त्या परस्पिरेशनची जबाबदारी राजवंश प्रकाशनानं घेतली पाहिजे हे मात्र नक्की. आज मला मखरात बसवलंय. वय विसरून मी गेलो होतो परंतु त्याची जाणीव करून दिलं. मखरात बसवायला मी काय तसा देव नाही, अर्थात दगडाचे देव बनतात तसा दगड आहे. आणि हिरक महोत्सव म्हणजे हिरा किंवा डायमंड ज्युबिली म्हणतात. हिरा हा एक शेवटी दगड असतो. त्या दगडाला पैलू किती पडतात हा भाग वेगळा. परंतु माझ्या दृष्टीनं मी एक खरोखर दगडच आहे. फक्त तो दगड हा शिवरायांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या
अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याचा एवढं लक्षात ठेवा. शाळेची सुरुवात माझी दगडी शाळेतून झाली, त्यामुळे तोही दगड म्हणून गेला. मी शाळेतले मित्र बरेच माझे आलेले तिथं दगडी शाळेतले पण, तर तोही दगड आहे, त्या शाळेचा एक दगड आहे असं म्हणायला मी अभिमान मला वाटतो. गदिमा असं म्हणायचंय की त्या तिथे पलीकडे माझी या ब्रेच्या झोपडे, त्यामध्ये वळण जात वाट पाय वळत जाते पाय वाट आणि वळणावर आंब्याचे एक झाड वाकडे. आमच्या मात्र घराच्या वळणावर समोर अजिंक्यतारा दिसत असल्यामुळं तो फरक मला मात्र लहानपणापासून जाणवतो. आणि कदाचित त्याच आजच्या सगळ्या बाकी जे काय क्षेत्रातले लुडबुड असतील त्याची विजय ही त्या अजिंक्यताऱ्याच्या पायथ्यामुळे आहेत असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. साठी बुद्धी नाठी हा वाक्प्रचार सर्वमान्य आहे, परंतु बुद्धी नाठी व्हायला मला साठीची गरजच नाही. वाढदिवसाच्या दिवशी मी जनरली थोडासा लांब पळत जात असतो किंवा पळून जात असतो. गेल्याच वर्षी एक वर्ष उद्या होईल, वाढदिवसाची पहाटे 4 वाजता मी निघालो आणि 33 किलोमीटर जाऊन माझ्या जन्मगावी म्हणजे वाईला जाऊन 33 किलोमीटर मी चालत त्या दिवशी गेलो होतो. उद्या पण माझा असं करायचा विचार होता, पण मला या सगळ्यांनी पकडून ठेवलं. आणि हा महत्वाची एक गोष्ट सांगायची म्हणजे आता या भाषणात माझा मीपणा थोडासा येईल, साहजिकच आहे. पण तो मी म्हणजे मी एकटा नाही, मी म्हणजे मी आणि आम्ही म्हणजे मी आणि स्वाती अशा दोघं मिळून आहोत. कारण गेल्या 33-34 वर्षामध्ये आमच्या दोघांचं अस्तित्व हे एकमेकाशिवाय अपुरं आहे. त्यामुळे तशी तुम्ही पूर्ण हे घ्या. 2025ला 60 वर्ष पूर्ण होते, तर ते म्हणले मी इथं मी कार्यक्रम करणार. बरं, आमच्या 3-4 संस्था इथं आहेत, त्यामुळे कार्यक्रम सारखे चालूच असतात. मी त्यांना हो म्हणून बसलो, परंतु तो कार्यक्रम वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला करायचा हे या मंडळींना समजलं की त्यांनी त्या कार्यक्रमाच्या अगोदरचा पूर्व कार्यक्रम हा म्हणून आता आयोजित केला. पण हे मला सगळं अनपेक्षित होतं. आजचा मुख्य मुद्दा म्हणजे वयाची 60 वर्ष होणं. हा वास्तवातला माझ्या दृष्टीनं एकच अर्थ आहे की या पृथ्वीवर मी आलो त्यानंतर पृथ्वीनं सूर्याभोवती 60 फेऱ्या मारलेल्या आहेत. याप्रमाणे त्याला दुसरा अर्थ काही नाही. त्या फेऱ्या मारताना या पृथ्वीच्या कडेवर बसून मी एका जागी थांबलो काय किंवा इकडे तिकडे वाहवत गेलो काय, याला काय अर्थ आहे हे बाकीचे ठरवतील किंवा तो भाग वेगळा. परंतु मी कुठेही नसतो गेलो, काही नसते गेलं तरी 60 ही आज ओढावत होती. नशीब आणि नियतीची त्यामध्ये मला साथ वाटते. आपल्यासारखे साथीदारांचे साक्षीदारांचे हात इथं आहेत, साथ माझ्याबरोबर आहेत. माझ्या घरातले आई वडील आणि सर्व कुटुंबीय माझ्या प्रत्येक उपक्रमाला खांद्याला खांदा देऊन आहेत, हे मात्र खरं. आपण असं म्हणतो की 12 वर्षाचं एक तप आहे. माझ्याही आयुष्यात 60 वर्षामध्ये ही 5 तप झाली असं आपण म्हणूया. परंतु त्यातली पहिली 2 तप जी आहेत ती माझी शिक्षणात गेली. त्या शिक्षणानंतर वयाच्या 26व्या वर्षी ज्यावेळी मी MS झालो आणि साताऱ्यामध्ये दत्तकाशी नावाचं हॉस्पिटल सुरू केलं, रुग्णालय सुरू केलं, त्यावेळी अनेकांची मदत तर लाभलीच, परंतु अनेकांचे आशीर्वाद लाभले. त्यामध्ये पुण्यश्लोक राजमाता सातारच्या सुमित्राराजी भोसले होत्या, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते आणि माझे आयुष्याचे ज्यांच्या मूळभर व्यक्तींच्याकडे बघून मी माझं आयुष्य त्यांच्या एका क्षणापुरतं काळाने आपण जगावं असं समजतो, तसे आदरणीय शिवशाहीर श्रीमंत छत्रपती बाबासाहेब पुरंदरे होते. प्रत्येक माझ्या पावलाला त्यांची मला साथ होती. अनेकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, होते आणि उद्याही राहतील याची मला खात्री आहे. वैद्यकीय व्यवसाय सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या 5-6 वर्षात मला असं जाणवत होतं की आपण पोटापाण्यापुरता व्यवसाय करावा, आपण बाकी काहीतरी जगण्याच्या दृष्टीनं काहीतरी करावं, म्हणजे असं मुद्दाम ठरवून केलं असंही नाही. परंतु सुरुवातीला मला जाणवलं होतं की साताऱ्यात शल्य चिकित्सक जेवढे आहेत ते एकत्र त्यांची मोठ जी बांधायला पाहिजे ती जर्नल क्लब म्हणून आम्ही चालवत होतो अगोदर. परंतु ती सरकार दरम्यान नोंदणी करून एक सातारा सर्जिकल सोसायटी म्हणून सुरू करावी आणि रुग्णालयाचे प्रश्न त्यावेळी अनेक म्हणजे रुग्णालया सॉफ्ट कॉर्नरच आहे, कोण येते ते रुग्णालयावर घसरतं, तर त्यासाठी म्हणून एक संघटना करावी असं आमच्या डोक्यात होतं. आणि इतरांनी अनेक डॉक्टर मित्रांनी मला साथ दिली आणि सर्जिकल सोसायटी, सातारा सर्जिकल सोसायटी आणि असोसिएशन ऑफ हॉस्पिटल ओनर्स यांची स्थापना आम्ही साताऱ्यात केली.
दोन्ही संस्थांचा संस्थापक कार्यभार घेऊ. अगदी आपण या ज्या हॉलमध्ये बसलेलो त्या इंडियन मेडिकल असोसिएशनला ही जागा मिळाली ते साल होते 1991. आम्ही साताऱ्यात त्यावेळी आलो. या जागेचा सगळा ठरवण्याचा मसुदा हा आमच्या घरी बरेचसे मुद्दे मी त्यावेळी लिहिलेले होते 91 साली. त्या इंडियन मेडिकल असोसिएशनची सुद्धा अत्यंत सुंदर मूर्त स्वरूप हे गेल्या 4-5 वर्षामध्ये आता नवीन संघटनांनी नवीन लोकांनी केलेला. तिथं आठवले आणि आपला डॉक्टर अविनाश वगैरे बरेच दिवसात मला करे जगताप वगैरे या सगळ्यांनी जे केलेलं आहे, दीपक थोरात आहे, तर त्यांनी जे ओरेशन सुरू केले इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे त्याचंही पहिलं ओरेशन देण्याचा भाग्य मला लाभलं होतं. तर अशा यांना माझी ही वाटचाल सुरू होती. पण तरी देखील माझा मूळ पिंड जो आहे तो मला काही स्वस्त बसून देत नव्हता. घरामध्ये आई वडील दोघेही शिक्षक. आमच्या घरातील वातावरण सदैव गजबजलेलं असायचं. केव्हाही कधी गप्रप्रधान आलेले आहेत, तात्या सुळे, अनेक त्या काळातले जे शिक्षक संघटनेचे सामाजिक संघटनेचे जे लोक आहेत ती लहानपणी आलेली मला अजूनही आठवतात. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं माझ्या वडिलांच्याकडनं मला तो गीन मिळाला हे मी नम्रपणे नमूद करतो. हा स्वस्त मला काही बसून देत नव्हता. आयुष्याची हॉस्पिटल सुरू केल्यानंतर 8 वर्ष झाली तर मला असं सारखं वाटत होतं की आपण करतोय त्यामध्ये काहीतरी कमी आहे, मग आपण काय करावं. तर हे जे माझे मनातले जे विचार होते की जे हातपाय होते ते प्रत्यक्षामध्ये साधारण 2000 सालापासून 1991ला मी हॉस्पिटल सुरू केलं. 2000 सालापासून इकडे तिकडे पसरायला लागले. आणि त्यावेळी हॉस्पिटल असोसिएशन आणि हॉस्पिटल असोसिएशन आणि सर्जिकल सोसायटी यांच्या जोडीला तिसरी संघटना आम्ही सुरू केली. ती म्हणजे रानवाटा निसर्ग आणि निसर्ग पर्यावरण मंडळ. ही जी रानवाटा आहे ना ती रानवाटा ही अर्थातच मातीची असते आणि डांबरी सडक जिथं संपते तिथं रानवाटा सुरू होतो. रानवाटेवरचा प्रवास हा इतर कुठलाही प्रवास आपला उपभोगासाठी आपण करत असतो. रानवाटेवरचा प्रवास हा आपले उपभोग कमी करणारा असतो आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करत होतो. त्यावेळी सुद्धा साथ डॉक्टर उमेश करंबळेकर रानवाट्याची त्यांची मूळ कल्पना, पण आम्ही सगळ्यांनी मिळून ती पुढे नेली. रुग्णालय सुरू केल्यानंतर 10 वर्षातच माझे हातपाय असे पसरायला लागले आणि जे काही करायचं ते पूर्ण झोपून करू. या जाणीवेनं मी रानवाटामध्ये जसं हॉस्पिटल असोसिएशनमध्ये काम केलं होतं, बायोमेडिकल वेस्टचा प्रोजेक्ट मोठा आम्ही त्यावेळी केला होता, तसंच मी रानवाट्यावरही करायला लागलो होतो. आणि रानवाट्यावरचं जे काम होतं ते माझं तिसरं तप आहे असं आपण म्हणलं तरी चालेल. या काळामध्ये योगायोगानं सह्याद्री सोडून म्हणजे थोडक्यात उंबरगड सोडून, ज्यावेळी आपण छोट्यावर केव्हा दिसतं आपल्याला, आपण उंबरगड सोडतो तेव्हा. उंबरगड म्हणजे आपल्या घराचा उघडा. तो ज्यावेळी आपण सोडून बाहेर येतो त्यावेळी आपल्याला कळायला लागते की आपण किती क्षुद्र आहोत, किती छोटे आहोत. तर ज्यावेळेला सह्याद्री सोडून मी हिमालयाच्या दिशेने मी जायला लागलो तर रागिणी जोशी आलेले आहेत, त्यांची झेप नावाची संस्था होती. त्यावेळी त्यांचा असाच साताऱ्यात कार्यक्रम झाला आणि त्यापासून मला संजय लिमये जो सुद्धा मी मध्ये गेला तर त्याच्यामुळं मला ते सगळं वेळ लागले. आणि मग आम्ही रानवाटातर्फे काही वाईल्ड लाईफ शिबिरं, अभयारण्यातली मोहिमा वगैरे घ्यायला लागलो. तशा मोहिमा आम्ही हिमालयात सुद्धा घ्यायला लागलो आणि त्यातून आज माझी जी नुकतीच मोहीम झाली ती 25वी हिमालयातली ट्रेकिंग मोहीम. तर त्या मोहिमेच्या अंतर्गत मी भारतातली, नेपाळमधली, जगातली सर्वात उंच जी 14 शिखरं आहेत ना त्याच्या 8 शिखराच्या अगदी जवळ जाऊन आलेलं. त्यापेक्षा जास्त जाता येत नाही कारण की व्याप्त काश्मीरमध्ये तरी आहेत ना तर तिबेटमध्ये दोन्हीकडे आपल्याला जायला तशी बंदी. आणि त्याची हिमालयाची जी एक व्यसन असतं, वेळ असतं ते फार वेगळं आहे. ते त्यांना लागलंय. आशिष आहे इथं, अनेक लोक इथं आलेली आहेत, त्यांना लागलेली आहेत. तिथं जाताना आपल्याला तिथली विविधता दिसते, तिथले निसर्गाचे वेगवेगळे प्रकार दिसतात. भूगर्भशास्त्र, सरफेस म्हणजे भूपृष्ठशास्त्र याचे वेगळे प्रकार दिसतात. पण माझ्या दृष्टीनं ती देवभूमी तर आहेच, पण वेगळे पण असं आहे की त्या हिमालयामध्ये तुम्ही कितीही उंच जावा, एक दरी पार केली दुसऱ्या दरी, खाली खोल दरी असते, वर उंच शिखर असतं, आपण मधनं दरी वाट काढत जातो. कितीही तुम्ही जात असता तुमचं क्षितिज तुमच्या समोर लांबच असतं. तुमच्या जे दिसतं त्याच्यापेक्षा उंच दुसरं काहीतरी पुढे वाढून ठेवलेलंच असतं. तुम्ही कधीही त्या शिखरापेक्षा ते निसर्गापेक्षा मोठे होतच नाही आणि होऊही शकत नाही. अगदी एव्हरेस्टवर पाय ठेवल्याशिवाय दोघं येतात गिऱ्यावर काय. त्या
मोहिमेमध्ये आपल्याला सर्वोच्चपणा हा कसा बघावा आणि आपण किती त्यात छोटे आहोत हे समजतं. त्याच्या गोडीला अगदी म्हणजे एव्हरेस्ट पेक्षाही मोठी माणसं कशी असतात हे देखील मला त्यावेळी समजायला लागलं. एव्हरेस्ट हे प्रतिकात्मक आहे. एव्हरेस्ट पेक्षा मोठं कार्य वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अनेकांनी केलेलं आहे. त्यामध्ये बाबा आमटे त्यांच्या संपर्कात मी आलो. त्यामध्ये डॉक्टर श्रीखंडनसारखे एक आमच्या क्षेत्रातले एक फार मोठे तज्ज्ञ होऊन गेले. तर ते होते कितीतरी माणसं, आता नाव मी जास्त घेत नाही. बाबासाहेब पुरंदरे एकाच दिवसानं ते एव्हरेस्ट त्यांच्या चढत राहिले आणि कितीतरी एव्हरेस्ट खुजी पडतील एवढ्या शिखरावर ते गेले. आणि आजचा योगायोग म्हणून मी सांगतो, आज 1 जून आहे. 1 जून म्हणजे आज बोनी दांडेकरांची पुण्यतिथी आपण म्हणजे माझं दैवत आहे. 1 जून हा दिवस अनेका कारणासाठी हे वेगळा आहे. ते कारण मी नंतर पुढे सांगेन. परंतु सर्वात महत्वाचं कारण म्हणजे 1 जून हा जरी 29 मे 1953 रोजी एव्हरेस्ट सर केले गेलं असलं तरी 29 मे 30 मे 31 मे आणि 1 जून या 4 दिवस ते सर केलेलं कुणालाच माहित नव्हतं. कुणालाही माहित नव्हतं. 3च व्यक्तींना माहित होतं. ज्यानं एव्हरेस्टच्या पायथ्याच्या एका नामचे बजार गावातनं टेलिग्राम केला तो काठमांडूत आला. काठमांडूतनं टेलिग्राम दिल्लीत आला. दिल्लीतनं तो कराचीकडे गेला. कराचीतनं तो पुढे जात जात लंडनला 1 तासात 2 तासात पोहोचला. त्या करणाऱ्या माणसांनाही एव्हरेस्ट सर झाले माहित नव्हतं, कारण तो टेलिग्राम हा कोड लँग्वेजमध्ये होता. तो ज्यावेळी इंग्लंडमध्ये वाचला गेला 29 मे आणि 30 मेच्या दरम्यान वाचला गेला, त्यावेळेला ज्यानं वाचला तो असा थरारून गेला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. त्यानं 2 जणांना फक्त सांगितलं. त्यातला एक होता एव्हरेस्टच्या पहिल्या मोहिमेचा, मॅलरीच्या ज्या मोहिमा सुरू झाल्या त्याचा लीडर, आणि दुसरा होता ज्या साम्राज्याची सूर्य मावळत नाही असं जे साम्राज्य त्यावेळी होतं, अशा ब्रिटिश साम्राज्याची होणारी जी राणी आहे एलिझाबेथ राणी, जी आता काही वर्षापूर्वी गेली, तिला त्यांनी सांगितलं. 1 जूनला ती बातमी रात्री सर्व जगाला समजली. म्हणजे ज्यानं ती कोड केली ना नामचे बाजारला, त्याचं नाव आहे जॉन. पुढे त्यांना ट्रान्सजेंडर होतं तर त्यांचं लिंग बदलून तिथे जैन केलं. तर त्या व्यक्तीला सुद्धा ती आकाशवाणीवरून रात्री 1 जूनला रात्री समजली. त्या व्यक्तीला सुद्धा संपूर्ण जग इंग्लंडच्या राणीच्या त्या राज्यारोहणाकडे होतं, लक्ष ठेवून होतं. ती राज्यारोहणाची मोहीम जी चालू होती त्या मोहिमेमध्ये लाऊडस्पीकर होतं. हिलर आणि तेनसिंगचे गोडवे गायले जात होते त्या मोहिमेमध्ये, त्या मिरवणुकीमध्ये. तर ती तारीख 1 जूनच होती. असे 1 जूनच्या दिवशी आपण हे करतोय. एक जाताचा मी म्हणून सांगितलं, पण दिसत नाही. तो सर्वात उंच सिंगल सॉलिटरी टॉलेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड म्हणजे किलिमांजारो, की जो विनोद कृपणीच्या कन्यानं सर केलेला. तर तो जो दिसतो, तो दिसताना आपल्याला कळतं की निसर्गाची कमाल आणि मर्यादा काय असतात त्या. ही वारी मला अँडीज पर्वताकडे घेऊन गेली दक्षिण अमेरिकेत, आणि त्याच्यावर मग माझे गॅलागॉसचं पुस्तक आलं कासवाचं वेळ, त्यावर मी जास्त बोलत नाही. परंतु या सगळ्यात मला असं समजलं की निसर्ग हा आपला खरा गुरु आहे. निसर्ग आपला खरा गुरु आहे. आणि साधी मुंगी मधमाशी सुद्धा आपल्याला जे काही शिकवते ते आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण आपल्यापेक्षा कितीतरी कोटी वर्षापूर्वी यांचं अस्तित्व या पृथ्वीतलावर आहे आणि ते त्यांच्याकडे काहीतरी गुण आहेत म्हणून टिकून आहे. समाजामध्ये डार्विनची थिअरी असं सांगते की समाजामध्ये या निसर्गामध्ये ज्याच्याकडे काहीही गुण नाही तो टिकत नाही, पण जो परिस्थितीला जुळवून घेत असतो तो टिकतो. आणि तसे त्यांच्याकडनं आपल्याला शिकणारे खूप आहे म्हणजे इतक्या गोष्टी मी सांगायला नंतर कळेल. पण ह्याच्यावर मी असे जे निसर्ग आणि जंगल वाचणारी जी माणसं होती अशा व्यक्तींचा काही अभ्यास केला आणि त्याच्यावर माझं जवळ 20-22ची छोटी 20-22 व्यक्तींची अशी चरित्र मी लिहिलेली आहे. त्याच्यावर आता पुस्तक केले माझं जी वन त्याला कळले म्हणून. बरेच दिवस ते मला पडून आहे, पण माझ्या बहुतेक लेखनामध्ये मी 3 प्रकारे लिहायचा प्रयत्न केला की मी आणि निसर्ग, मी काय बघतोय निसर्ग त्याबद्दल लिहितो. त्यानंतर मी आणि आसपासची माझी माणसं. जनरली बघा तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये 3 भाग त्याचे केलेले असतात. आणि तिसरं म्हणजे हिमालयानं मला जे शिकवलं ते म्हणजे
मी जेवढा बाहेरचा निसर्ग बघतो तेवढं मला माझं मन किंवा माझं अंतर्मन बघायचं असतं आणि मी अंतर्मुख होतो. आपलं काय चुकतंय, काय होतं. ट्रेकर खरा कुठला म्हणतात की जो मागं वळून बघतो तो खरा ट्रेकर. तसं आपल्या मनामध्ये वळवायला लावणारा जी भटकंती होती ती म्हणजे माझी हिमालयातली खरी भटकंती होती. तर तिसरं माझं वय असतं की मी आणि माझं मन ह्याच्यावर मी काही काही मुद्दे काढून मुद्दामून आवर्जून लिहित असतो. मला जे त्यावेळी भावतं ते कास पठाराबद्दल बोलण्याचं सगळ्यांना माहितीच आहे. बरीच लोक मला कौतुक करतात पण त्याच्या 100 पटीनं माझं मला रागवणारी, माझ्यावर राग करणारी, मला शिव्या देणारी पण माणसं त्यामुळे आहेत. परंतु पर्यटनाचा वारू जो उधळलेला आहे, उधळलेला म्हणतो मी, उधळलेला म्हणजे अनियंत्रित असतं, त्याला नियंत्रित करण्याचं काम हे फक्त आणि फक्त साहित्य करू शकतो. तुम्ही निसर्ग कास पठार मी लिहिलं म्हणून किंवा आणि कुणी अभ्यास केला म्हणून अजिबात ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये गेलेलं नाही. कास पठारे एकाच कारणासाठी गेले का तर तिथे एकमेव द्वितीय काहीतरी आहे हे संशोधकांनी सांगितलेलं आहे. आम्ही फक्त ते हायलाईट करायचं काम केलं. सध्याची माध्यमं अशी आहेत की ती म्हणजे कास पठार अजून फुललेलं नाही मी तुम्हाला सांगतो, पण गेले 4 दिवसात उगाच फुलले म्हणून सगळीकडे बातम्या होत आहेत. जुने फोटो पत्रकारांनी टाकलेले, मला एवढं वाईट वाटतं. जुने फोटो कुठेतरी टाकायचे कास पठार. तर म्हणजे मला काल फोन आले 4-5 जणांचे, आम्ही येणार पण तुम्हाला बघितले की आम्ही कास पठाराला पण जाणार आहे बघायला. या कार्यक्रमाला येणार मी पण आम्ही कास पठार पण जाणार आहे, अशा अनेक पण. तो 1 जूनचा जो सगळ्यांना एकत्र आणून सातारच्या क्लबमध्ये 1 दिवसाचं सेव्ह कास म्हणून क्युम्युलेटिव्ह अवेअरनेससाठी एक वर्कशॉप घेतलं. त्यामध्ये काशी ग्रामस्थ पण होते. त्याबद्दल जास्त मी सांगत नाही, पण ते एप्रिल 2012 साली झालं. जूनमध्ये मेच्या एंडला सेंट पीटर्सबर्गला रशियामध्ये युनेस्कोचं कन्व्हेन्शन होतं आणि त्यावेळी माझ्या पुस्तकाच्या 800 सॉफ्ट कॉपी आणि आम्ही जे वर्कशॉप घेतलं होतं त्याचे ब्रीफ हे अक्रॉस टेबल सर्क्युलेट झालं. आणि त्यानंतर सुरुवातीच्या 21 दिवसाचं कन्व्हेन्शन असतं. पहिल्या दिवशी आपलं जे प्रपोजल वन खात्याकडनं गेलेलं असतं सरकारकडनं ते त्यांनी परत पाठवलं होतं. शेवटच्या दिवशी वोटिंग करताना कास पठारच नव्हे तर अख्ख्या सह्याद्रीतल्या 39 ठिकाणावर युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून शिक्कामोर्तब केलं. तो दिवस होता 1 जून 2012. त्यामुळे आजच्या दिवसाचं हे नियोजन फार वेगळं आहे. खाणं पिण्यासाठी, वयाचं बंधन कशासाठी, स्वीट 16 असते 60 61 कशासाठी, 60 61 कशासाठी, नवीन काहीतरी शिकण्यासाठी. आणि मी बरोबर नवीन काहीतरी शिकणार आहे. आपले सर्वांचे आशीर्वाद, पाठिंबा, साथीदार सगळी साथ ही अशीच द्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे मनोगताचे 4 शब्द संपतो. या बाजूला अनेक लोक क्षीरसागर साहेब इन्व्हेस्टमेंट बँकेचे की जे पहिल्या दिवसापासून मला माझ्या व्यावसायिक पहिल्या दिवसापासून मला बघतायत. माझे मामा इथं अविनाश जोशी आलेले आहेत. माझी आई तर आवर्जून व्हीलचेअरमधनं काढायला पण इथं आलेली आहे. कितीतरी माणसं इथं आलेली आहेत. लहानपणापासून माझा साक्षीदार राहिलेला धनंजय खानोलकर आहेत. माझ्या मेडिकलमध्ये गेल्या 40 वर्षाचे साक्षीदार खास आवर्जून मिरज, कोल्हापूर, पंढरपूर अशा अनेक ठिकाणून इकडनं आलेले आहेत. सर्वांचे मी खरोखर कृतज्ञ आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझे विचार सांगतो.